औचित्य साधून आज आपण लोकांना एज्युकेट करण्यासाठी मोहीम चालू केलेली आहे। ही मोहीम कंटिन्युअसली जो मी इथं कालावधी असेल तोपर्यंत चालू असेल, त्याच्यानंतरही चालू राहणार आहे। या सगळ्यात महत्त्वाचं एज्युकेट करणं होतं, कारण एन्फोर्समेंट करणं प्रत्येकाला एन्फोर्स करणं शक्य होत नाही किंवा करणंही बरोबर नाही, पण त्यांना त्यांच्या याच्यातनं हे काय गुन्हे नाही आहेत पण हे व्हायोलेशन्स आहेत। जर व्हायोलेशन्स यांनी टाळले तर जास्तीत जास्त अवेअरनेस आपल्याकडं ट्रॅफिक रूल्सची जर पसरली तर व्हायोलेशन्स कमी होतील, नॅचरली व्हायोलेशन्स कमी होऊन जातात। तरुणांसाठी आव्हान करू इच्छितो की सगळ्यात आता 31st जरी येत असेल तरी 31st दरवर्षी येतो, दरवर्षी 31st असणार आहे, पण तुम्ही असाल तर ते 31st असेल तर तुम्ही राहण्यासाठी, रस्त्यावर चालण्यासाठी, रस्त्यावर चालताना, बोलताना, वागताना जर आपण वाहतूक नियमांचं पालन केलं तर आपण अशी 31st भरपूर बघाल। आणि 99% जर ड्रंकन ड्राईव्ह टाळलं, 100% जर ड्रंकन ड्राईव्ह टाळलं तर आपल्याकडं बऱ्यापैकी वाहतुकीचे म्हणजे ॲक्सिडेंट्स कमी होतील आणि 31st तर येत राहणार पण तुम्ही नसाल। किती पोलीस बल लावलेलं आहे या सर्व चेकिंग वगैरे? पोलीस बल बघा, त्याच्यासाठी वेगळं पोलीस बल असं काही हे नाही आहे, ते रेग्युलरच आहे आपलं, पण प्रत्येक ठिकाणी प्रत्येक वाहतूक विभागाच्या हद्दीत 2 ड्रंकन ड्राईव्हच्या टीम्स लावलेल्या आहेत। अशा 34 टीम्स आणि माझे 17 अधिकारी त्या दिवशी 31 तारखेला असतील, 29 तारखेलाही स्पेशल ड्राईव्ह लावलेली आहे। गस्त वगैरे वाढवले सर? गस्त वगैरे काही वाढवले? गस्त चालूच असते, गस्त म्हणजे ते अविरत चालूच आहे की 31st आज आहे, उद्या नाही, परवा नाही, पण स्पेशली असं याच्यासाठी की फक्त जे 17 टीम्स करत असतो त्या आता वेळेस 34 टीम्स केलेल्या आहेत। काय कारवाई झाली सर कोणाकडून? आपल्या 1 डिसेंबरपासून कंटिन्युअसली रोज ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत माननीय आयुक्त डुंबरे सर आणि जॉईंट CP सरांच्या आदेशाने आपल्याकडे ड्रंकन ड्राईव्हचे डे आणि नाईट केसेस चालू आहेत। तरी प्रत्येक दिवशी जवळपास 25 ते 30 ॲव्हरेजमध्ये केसेस होत आहेत।